दरम्यान एक मोठी बातमी, दिल्लीचा स्फोट हा आत्मघाती हल्ला होता। एनआयएनं पहिल्यांदाच ही माहिती दिली आहे। उमरला फिदाईन हल्ल्यासाठी ट्रेनिंग दिलं गेलं होतं असंही समोर आलंय। एनआयएनं उमर नबीला आत्मघाती बॉम्बर म्हणून घोषित केलंय। तर अमीर हा स्फोटासाठी गाडी खरेदी करण्यासाठी खास दिल्लीला आला होता आणि त्यानंतर हीच गाडी स्फोटासाठी वापरण्यात आली। चालक उमर नबी हा गाडीचा चालक होता। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। उमरला फिदाईन हल्ल्यासाठी ट्रेनिंग दिलं गेलं होतं। एनआयएनं ही माहिती दिली आहे। म्हणजे दिल्लीचा स्फोट हा आत्मघाती हल्ला होता हे आता समोर आलंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। उमरला फिदाईन हल्ल्यासाठी ट्रेनिंग देण्यात आलं होतं आणि त्यामुळे दिल्लीचा स्फोट हा आत्मघाती हल्ला होता हे समोर आलंय। एनआयएनं पहिल्यांदाच ही माहिती दिलेली आहे। उमरला फिदाईन हल्ल्यासाठी ट्रेनिंग दिलं गेलं होतं। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रामराजे, आतापर्यंत फक्त संशय व्यक्त केला जात होता की हा हल्ला आहे का आत्मघाती हल्ला आहे, परंतु तपास यंत्रणांनी एनआयएनं किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणांनी दिल्ली पोलिसांनी हे स्पष्ट केलं नव्हतं की हा आत्मघाती हल्ला आहे। आता नुकतंच एक स्टेटमेंट काढलेलं आहे एनआयएने आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं की हा आत्मघाती हल्ला होता आणि या आत्मघाती हल्लेखोराचा जो साथीदार आहे आमिर रशीद अली याला दिल्लीमधून अटक करण्यात आलेला आहे। आमिर हा पंपोर म्हणजेच की जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी आहे आणि तो उमर नबी सोबत कट रचत होता आणि त्यानेच हे कटाला जी आहे ती अंमलबजावणी केली होती। अशा प्रकारचं सुद्धा स्टेटमेंट जे आहे ते आता एनआयएने जारी केलेलं आहे। परंतु या स्टेटमेंटमध्ये महत्वाची माहिती म्हणजे की हा आत्मघाती हल्ला होता हे पहिल्यांदाच संपूर्ण तपास यंत्रणांनी एनआयएने कबूल केलेलं आहे। त्यामुळे आता त्या दृष्टीनं याचा तपास जो आहे तो सुरू असेल। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही रामराजे तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।